नमस्कार. संरक्षण मंत्रालयात एक पक्की म्हणजे कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवायची आहे का? मग थांबा, कारण ही संधी खास तुमच्यासाठीच असू शकते. भारतीय सैन्याचा क्वालिटी अश्युरन्स विभागात म्हणजे DGQA मध्ये एक जबरदस्त भरती निघाली आहे. चला तर मग या गोल्डन संधीबद्दल सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, ही फक्त एक नोकरी नाहीये, तर देशाच्या सुरक्षेमध्ये आपलं योगदान देण्याची ही एक मोठी संधी आहे. विचार करा, संरक्षण मंत्रालयासारख्या महत्वाच्या ठिकाणी, तेही विशाखापट्टणममध्ये, एक स्थिर आणि कायमस्वरूपी सरकारी नोकरी. क्या बात है. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असेल, बरोबर, की नक्की कोण अर्ज करू शकतो? आपली पात्रता यात बसते का? चला, जास्त वेळ न लावता थेट मुद्द्यावर येऊया आणि बघूया की या पदांसाठी नक्की कोण पात्र आहे. तर इथे बघा, वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांसाठी संधी आहेत. सगळ्यात आधी स्टेनोग्राफर ग्रेड 2 साठी 5 जागा आहेत, ज्यासाठी तुम्ही 12वी पास असायला हवं. आणि हो, स्टेनोचं कौशल्य तर गरजेचंच आहे. त्यानंतर ड्रायव्हर पदासाठी 2 जागा आहेत, यासाठी फक्त 10वी पास आणि 4 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव लागेल. आणि तिसरं पद आहे सुतार, याची 1 जागा आहे आणि त्यासाठी 10वी पास, ITI आणि 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. म्हणजे बघा, प्रत्येकासाठी काही ना काही संधी इथे नक्कीच आहे. चला, आता त्या भागाकडे वळूया, जो सगळ्यात जास्त महत्वाचा असतो, तो म्हणजे पगार. सरकारी नोकरी म्हटलं की पगार आणि फायदे एकदम जबरदस्त असणार हे तर ठरलेलंच आहे. बघूया इथे आपल्याला काय मिळतंय. वाह, आकडे बघा. स्टेनोग्राफर पदासाठी पे स्केल आहे 25,500 ते 81,100 रुपये आणि ड्रायव्हर व सुतार पदांसाठी 19,900 ते 63,200 रुपये. आणि थांबा, ही तर फक्त बेसिक सॅलरी आहे. याच्यावर वेगवेगळे सरकारी भत्ते मिळणार ते वेगळेच. म्हणजे हातात येणारी रक्कम नक्कीच आकर्षक असणार आहे. ठीक आहे, आता वयोमर्यादेवर एक नजर टाकूया. स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर पदासाठी तुमचं वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान हवं. तर सुतार पदासाठी वयोमर्यादा थोडी जास्त आहे, म्हणजे 18 ते 37 वर्ष. आणि एक खूप महत्वाची गोष्ट, जे आरक्षित प्रवर्गात येतात त्यांना नियमाप्रमाणे वयात सूट मिळेल. म्हणजे SC/ST साठी 5 वर्षे आणि OBC साठी 3 वर्षांची सवलत आहे. पगार आणि पात्रता तर एकदम भारी आहे, नाही का? पण आता प्रश्न येतो की निवड कशी होणार? तर काळजी करू नका, ही प्रक्रिया खूप सरळ आणि पारदर्शक आहे, जी पूर्णपणे तुमच्या गुणवत्तेवर अवलंबून असेल. चला बघूया हा निवडीचा मार्ग कसा असणार आहे. बघा, निवडीचे फक्त 3 सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी एक लेखी परीक्षा द्यावी लागेल. तुम्ही त्यात पास झालात की मग तुमची एक स्किल टेस्ट होईल. म्हणजे जे काम आहे ते तुम्हाला किती चांगलं जमतं हे पाहिलं जाईल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमची फायनल निवड ही फक्त आणि फक्त लेखी परीक्षेत मिळालेल्या मार्कांवरूनच होणार आहे. मग आता लेखी परीक्षेची तयारी कशी करायची? तर अभ्यासक्रम पण एकदम स्पष्ट आहे. तुम्हाला 4 मुख्य विषयांवर लक्ष द्यायचं आहे: सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि गणित. तयारीला लागा. आता आपण या सगळ्या प्रक्रियेतल्या सगळ्यात नाजूक आणि महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे अर्ज कसा करायचा. मित्रांनो, अर्ज ऑनलाईन नाहीये, तो ऑफलाईन आहे. म्हणजे पोस्टाने पाठवायचा आहे. त्यामुळे एक छोटीशी चूकसुद्धा महागात पडू शकते. म्हणून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक ऐका. ऑफलाईन अर्ज म्हणजे काय हे आधी नीट समजून घेऊया. आपल्याला हल्ली ऑनलाईन अर्ज करायची सवय झाली आहे, बरोबर? पण इथे तसा नाहीये. इथे आपल्याला अर्जाचा फॉर्म आणि सगळी कागदपत्र व्यवस्थित एका लिफाफ्यात घालून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायची आहेत. त्यामुळे इथे कोणतीही गडबड चालणार नाही. अर्ज करताना या 5 गोष्टी लक्षातच ठेवा. पहिलं, फॉर्म कोऱ्या कागदावर नीट टाईप करा. दुसरं, सगळ्या डॉक्युमेंट्सच्या कॉपी काढून त्यावर स्वतःची सही करून जोडा. तिसरं, स्वतःचा पत्ता लिहिलेला एक रिकामा लिफाफा सोबत ठेवा. चौथं, मुख्य लिफाफ्याच्या वर तुम्ही कोणत्या पदासाठी आणि कोणत्या कॅटेगरीतून अर्ज करत आहात हे मोठ्या अक्षरात लिहा. आणि 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज फक्त आणि फक्त स्पीड पोस्टनेच पाठवा. आता तो पत्ता जिथे अर्ज पाठवायचा आहे तो नीट लिहून घ्या. पत्ता आहे चीफ क्वालिटी अश्युरन्स एस्टॅब्लिशमेंट EFS, जवळ NSTL, रायतू बजार समोर, मरीपालेम पोस्ट, विशाखापट्टणम 530018. हवं तर व्हिडिओ पॉज करून पत्ता शांतपणे लिहून घ्या, कारण पत्ता चुकायला नको. आणि हो, वेळ खूप महत्त्वाची आहे.
जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून फक्त 28 दिवसांच्या आत तुमचा अर्ज तिथे पोहोचायलाच हवा. त्यामुळे अजिबात वेळ वाया घालवू नका. लगेच तयारीला लागा. तर आता तुम्हीच विचार करा, तुमची पात्रता, तुमचं कौशल्य ह्या पदांसाठी योग्य आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर मित्रांनो, ही तुमच्या करिअरला एक नवी आणि स्थिर दिशा देणारी सुवर्ण संधी ठरू शकते. त्यामुळे विचार कसला करताय? पटापट अर्ज करा आणि या संधीचं सोनं करा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.